मात्र मी विनंती करतो की आपण समोर यायचं आहे, समोर यायचं आहे। 5 संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो की निकेत आपण मात्र समोर यायचं आहे। गणेशगाव संघ आपण समोर यायचं आहे आणि महामुकाबला तुम्हाला मात्र बघायला भेटला होता, कारण की निकेत त्याही संघाच्या मध्ये खेळाडू आपण मात्र समोर यायचं आहे। समोर मात्र प्रेक्षक वर्गाचा मात्र उपस्थित आहेत, खेळाडू वर्गाचा मात्र उपस्थित आहेत। आपण बघू शकता की नक्कीच तुमच्या आमच्या मध्ये नक्कीच एक प्रेरणास्थान, एक युवा नेतृत्व करण्याची मात्र ज्यांच्याकडे मात्र धम्मक आहे, एक मोठं योगदान असं मात्र समजलं जातं या स्पर्धेला। आज आपण मात्र बघतो की आदरणीय नरहरी झिरवाळ साहेब यांच्या सुपुत्र आदरणीय गोकुळभाऊ झिरवाळ साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। साहेबांना विनंती करेन, साहेब बक्षीस समारंभाच्या करण्याच्या अगोदर साहेब आपण मात्र या खेळाडूंसाठी एक पूर्णपणे मात्र मनोगत आपलं व्यक्त करायचं आहे। साहेब आपणास विनंती असेल साहेब। हॅलो, थोडीशी मित्रांनी थोडीशी शांतता ठेवावी। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदू स्वराज्याचे स्थापक छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाची 10 दिवसा प्रतणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि आज त्यांची जयंती आहे। मुस्लिम समाजाची पहिली माता फातिमा शेख यांना नम्र अभिवादन करतो। आणि आज ससुना या गावी हे क्रिकेटचं जो नियोजन कार्यक्रम ठेवला, तर सर्व क्रिकेट प्रेमींचं, खेळाडूंचं आम्ही पेठ तालुक्याच्या वतीने यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत। आज जो मुकाबला झाला बांधवांनो, शेवटचा फायनलचा, तो पेठ तालुका आणि त्र्यंबक तालुका जसा जुना मतदारसंघ असा हा मुकाबला झाला। त्याच्यात प्रथमतः पेठ तालुक्याचा विजय झाला, त्यांचं अभिनंदन। 2 नंबरला ज्यांनी स्थान मिळवलं त्र्यंबक तालुक्याचं, त्यांचं अभिनंदन। आणि अशाच पद्धतीने आपला खेळ हा चाललाच पाहिजे। भारताचं भविष्य हे तरुणांच्या हातात आहे आणि तुम्ही हे देशाचे भवितव्य आहात। ह्या कार्यक्रमाकरता पेठ तालुक्याचे हे गटाचे जिल्हा परिषद सदस्य, मार्केट कमिटीचे संचालक श्यामजी गावित साहेब व पेठ पंचायत समितीचे उपसभापती व गणाचे सदस्य सुरेशजी पवार साहेब व या पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य तुळशीराम वाघमारे व आपल्याला अवजरून या कार्यक्रमाला ज्यांनी बोलवलं लोकांनी असे गोकुळ भाऊ, या नगरीत युवा नेते राष्ट्रवादीचे व त्र्यंबक तालुक्यातील हर्सुल विभागातील सर्व नेतेगण तुमच्या खेळ पाहण्यासाठी, तुम्हाला उत्साहित करण्यासाठी सर्व काही आज उपस्थित राहिलेत। वर्षाची सुरुवात जरी करुणाने झाली असेल, पण तुमचा हा जोश बघता, तुमचा खेळ बघता हे नक्कीच हे संकट सुद्धा लोटले जाईल, कारण हे तरुणांच्या हातात आहे। जसं खेळाला तुम्ही प्रोत्साहन देता, तसं ह्या आलेल्या संकटाला सुद्धा 2 हात करशाल याच्यात काही शंका नाही। आणि सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि आलेल्या सर्व मित्र बंधू नेतेगणांचं धन्यवाद करतो। आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान ठेवला, याच्या मी धन्यवाद म्हणतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब, आपण अतिशय मात्र चांगलं मात्र नक्कीच एक मोलाचं योगदान दिलं, मोलाचं सहकार्य आपण मात्र केलेलं आहे। त्यानंतर आपण मात्र नक्कीच व्यासपीठावरती मात्र उपस्थित आदरणीय रवी भाऊ यांना मात्र विनंती असेल, साहेब आपण सुद्धा मात्र नक्कीच या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन करायचं आहे, आपणास विनंती करतोय।
आज ससुने या गावी सर्व क्रिकेट प्रेमींचं मी त्र्यंबक तालुक्याच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। ज्या आयोजकांनी या सामन्यांचं आयोजन केलं, आम्ही येताना म्हटलं असं कोणत्या ठिकाणी सामने भरवले, मनामध्ये हुरदूक होती। जेव्हा त्या घाटामधनं आम्ही रस्ता चढलो आणि ग्राउंडचं नियोजन बघितलं, मी सर्वप्रथम त्या सर्व नियोजनकर्त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो की अशा डोंगराळ भागात, ग्रामीण भागामध्ये अशा सुंदर अशा स्पर्धा भरवल्या। मी सर्व नियोजनकर्त्यांचं व सर्व स्पर्धकांचं, ज्यांचा कोहर या टीमचा पहिला मान मिळाला, त्या टीमचं सुद्धा अभिनंदन करतो व माझ्या तालुक्यातला दुसरा मान मिळवणारे गणेशगावच्या टीमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो व इथं आलेले सर्व मान्यवर, गोकुळ भाऊ असतील, श्याम गावित असतील, आमचे मित्र दिलीपजी चौधरी असतील, मी सर्व उपस्थितांचे आभार मानतो व इथे थांबतो। धन्यवाद। अतिशय मात्र चांगलं मात्र साहेब आपल्या सुद्धा मात्र मनोगत मात्र व्यक्त झालं। आता मात्र आपण मात्र ऐकूया की नक्कीच गोकुळभाऊ झिरवाळ साहेब यांना मात्र आपण मात्र ऐकणार आहेत। साहेब नक्कीच तुमचं माझं मार्गदर्शन एक योग्य असेल। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित रविभाऊ, श्यामभाऊ, सगळ्यांचीच नावं घेणे या ठिकाणी शक्य नाही। या आनंदाच्या क्षणी तुमचा आम्ही काही जास्त वेळ घेणार नाही। या ठिकाणी सह्याद्रीच्या रांगेत भरलेला हा उडान ग्राउंडवर या ठिकाणी सामना क्रिकेट प्रेमींसाठी ही पर्वणीच असते। एक चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी ससुने गावाने केलं आणि मला वाटतंय पेठ तालुक्यात एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणचं ग्राउंड, एक दरी खोऱ्यात का होईना पण एक चांगल्या प्रकारचं ग्राउंड या ठिकाणी आहे आणि पंचक्रोशीतल्या सर्व युवा मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी एक सांगावंसं वाटतं, क्रिकेट खेळाचा आणि माझा काही जसा जवळचा संबंध नाही। बऱ्याच दिवसापूर्वी म्हणजे तुम्ही बऱ्याचशा युवकांनी आमच्या घरी येऊन बघितलंय, आमचं घर तसं मळ्यात आहे, त्याच्यामुळं 11 प्लेयर तयार करणं आम्हाला शक्य नाही, त्याच्यामुळं आम्ही या खेळात जास्त काही पडलो नाही। परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झिरवाळ साहेबांना जी काही संधी दिली आणि ती संधी एवढी मोठी दिली का त्यांना इथं मतदारसंघात जास्त वेळ ठेवलंच नाही, त्याची उणीव भरून काढण्यासाठी या ठिकाणी मला तुम्ही संधी दिली। त्याच्यामुळं तुमच्यात येऊन मला हे सुख सोहळे बघण्याचा या ठिकाणी मिळालं असं मला वाटतं। मी मागच्या वेळेस चोळमुख या ठिकाणी होतो, तेव्हा कोरचीच टीम चांगल्या प्रकारे 1 नंबरचं विजेतेपद घेऊन त्या ठिकाणी म्हणजे गावी गेली। परंतु मला कोर टीमला विचारायचं आहे का तुमचा खुराक कोणता आहे, तुम्ही प्रत्येक ठिकाणी 1 नंबरचं चांगलं बक्षीस या ठिकाणी मारतायत, तुमच्या नक्कीच भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देईल। त्याच्यानंतर त्र्यंबकचा एक संघ आहे का तो 2 नंबर त्याने मिळवलं, खरंच तुमचे खूप 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 मनापासून अभिनंदन करतो। या ठिकाणी 3 नंबरचं बक्षीस, 4 नंबरचं बक्षीस, मला वाटतं 4 नंबरचं बक्षीस आमच्या शेवखंडीवाल्यांनी घेतलंय। त्यांच्याही तिथं एक पुढच्याच आठवड्यात मला वाटतंय मॅचेसचं आयोजन आहे, त्या ठिकाणी आपण सर्वांनी यावं। आमची तुमची अशीच गाठ भेट होत राहो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आपण नवीन वर्षात पदार्पण केलंय, नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना, सर्व युवकांना, सर्व स्पर्धकांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो। नंतर येणाऱ्या मकर संक्रांतीच्या जवळपास आपण आता काही शेवकंडीलाच भेटू, त्याच्या आधी मकर संक्रांतीच्या आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो। त्याच्यानंतर विजेते संघ त्यांना पण भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। या ठिकाणी हरलेले, पराजित झालेले खचून न जाता या ठिकाणी नाचलोंडी असेल किंवा चोळमुख असेल किंवा शेवखंडी असेल, इथं नक्कीच आपलं नाव रोशन करण्याच्या संदर्भात आपण नक्कीच कष्ट घ्याल अशी आशा बाळगतो। या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आयोजकांनी बोलवलं, या ठिकाणी आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल मी आयोजकांचा खूप मनापासून आभार मानतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो। धन्यवाद। माफ करा,
गोकुळ भाऊ, मी काही भाषण करायला, कारण प्रोटोकॉलनी तुम्ही माझे मोठे बंधू आहेत, परंतु आम्ही दरवर्षी खेळण्यासाठी घाटावरून उतरून इथं येत असतो आणि नेहमी जर ससुना म्हटलं तर ते आमचं गाव आहे. म्हणजे ससुन्याच्या जरी तालुका वेगळा असला, ससुन्याच्या सुखात दुःखात चांगल्या वाईट गोष्टीमध्ये आम्ही सहभागी असतो. विषय एवढाच घ्यायचा होता का आदरणीय जिरवाळ साहेब, त्यांच्यावर या जनतेचं, या भागाचं, समस्त या आदिवासी समाजाचं खूप प्रेम आहे. आत्ताच मी तुम्हाला कानात पण तो विषय काढला, परंतु मुद्दामून तो विषय मला टेस्टवर अनाउन्समेंट करायची आहे रोई भाऊ, का हा जो घाट आहे, या गावकऱ्यांची पण इच्छा आहे भाऊ. नेहमी सांगितलं जातं का तुम्ही खोसकर साहेबांना सांगा, ते तुमचे मामा आहेत, जिरवळ साहेब ते आपले नेते आहेत, परंतु साहेब तुम्ही घरी गेल्यानंतर साहेबांना एकदम कळकळीने सांगायचं. तिथं 4 तालुके जमले होते आणि खरोखर इथं 4 तालुक्यातले सर्व मान्यवर इथं तरुण जमलेले. माझी कळकळ यासाठी आहे का हा जो घाट आहे, या घाटामध्ये जर रस्ता झाला, वरपासून आपल्या गावापासून इथं टोकापर्यंत रस्ता आलाय भाऊ. साहेबांच्या प्रयत्नांनी, पुण्याईंनी आम्हाला विश्वास आहे, तुम्ही प्रयत्न करा सह्याद्री फोडण्याची, ती सगळी गोष्ट आपल्यामध्ये आहे. आणि मी या ससुन्या गावाकडून माझ्या सोमनाथ नगर आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो, मी माझ्या गणेशगाव हे आहे सोयरेचं गाव आणि कोरला पण सोयरेच आहेत, सखे सोयरे संपत्तीचे धनी, सगळ्या दोन्ही टीमांचे मी मनापासून आभार मानतो. माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब, आपण सुद्धा मात्र चांगलं मात्र मार्गदर्शन केलं या ठिकाणी, कारण की आपण मात्र विनंती केलेली आहे. जाऊया बक्षीस समारंभाकडे. फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच, ज्याने मात्र सुरेख मात्र परफॉर्मन्स केला आणि सुरेख परफॉर्मन्स करत असताना मात्र ज्यांच्या मात्र नक्कीच चांगला मात्र खेळ बघायला भेटला, ज्याने मात्र मेहनत केली, तर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मात्र किताब दिला जाईल मिस्टर दीपक मॅन फ्रॉम कोहर. मी जनार्दनजी लहारी यांना मात्र विनंती करतोय की आपण मात्र नक्कीच हा किताब मात्र देण्यासाठी आपण मात्र संपर्क साधायचा आहे. जनार्दनजी लहारी, मुंबई पोलीस, तुळसाई नर्सरी अँड लहारी मँगो फार्म. एक अतिशय मॅन ऑफ द मॅच जनार्दनजी लहारी आपण मध्ये संपर्क साधायचा आहे. भव्य दिवस मात्र ही ट्रॉफी, कारण की या ट्रॉफीवरती मात्र कित्येक मात्र खेळाडूंची मात्र नजर होती की नक्कीच आम्ही कमावू, जो चांगला खेळला त्याला मात्र ही ट्रॉफी मात्र दिली जाते. आणि त्याच अनुषंगाने मेन ऑफ द मॅचचा किताब मात्र फायनलचा हा मात्र पुरस्कार जातोय मिस्टर दीपक या खेळाडूंसाठी. जोरदार टाळ्या वाजवा एकदा, कारण की मित्रांनो जबरदस्त खेळ केला आणि जबरदस्त खेळ खेळत असताना हा गुण गौरव मात्र नक्कीच सन्मान केला जातोय. या स्पर्धेमध्ये अतिशय मात्र नक्कीच ज्याने मात्र चांगला खेळ केला, उत्कृष्ट फलंदाज चषक आहे अंकुश निंबेकर, पोलीस नवी मुंबई व जय बाबाजी मंडप डेकोरेटर्स मुंगसरा यांच्याकडनं चषक असेल. आणि हा मात्र किताब कोणाला जाईल प्रश्न तर पडला असेल. पेठ संघ होता, गणेशगाव संघ होता, एका बाजूला असा सेवखंडी संघ होता. आपण बघितलं की कोहर संघ मात्र खेळला. प्रश्नाचं एकच उत्तर असेल, मॅन फ्रॉम गणेशगाव मिस्टर बाळू याला मात्र हा किताब दिला जाईल. मी आदरणीय प्रकाशजी चौधरी यांना मात्र विनंती करेन, या स्पर्धेमध्ये अध्यक्ष प्रकाशजी चौधरी साहेब आपल्या मध्ये सूरबस्ती मध्ये हा किताब मात्र बाळूसाठी मध्ये द्यायचा आहे. जी ट्रॉफी मात्र नक्कीच ज्यांच्याकडे आलेले आहे अंकुश निंबेकर, पोलीस नवी मुंबई व जय बाबाजी मंडप डेकोरेटर्स मुंगसरा यांच्याकडे ही ट्रॉफी प्रकाश चौधरी मात्र नक्कीच बाळू यांना मात्र हा किताब देताना अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. त्यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज वामन जाधव कडवीपाडा यांच्याकडनं चषक अंबादास चौधरी हे देण्यासाठी मात्र प्रवृत्त आहेत. परंतु मात्र हा किताब कोणाला असेल ज्याने मात्र नक्कीच नाव करलं, अतिशय दमदार मात्र गोलंदाजी केली आणि नक्कीच संपूर्ण स्पर्धेमध्ये जवळजवळ 12 विकेट घेतल्या असे तुमच्या आमच्या मात्र परिचित असले मात्र नक्कीच खेळाडू मिस्टर चंद्रकांत गायकवाड मेजर यांना मात्र हा किताब दिला जाईल. मी विनंती करतो की अंबादास चौधरी ससुनेकर हे किताब देण्यासाठी मात्र तयार आहेत. ज्याने मात्र 4 चेंडूवरती 4 फलंदाजांमध्ये बाद करण्यामध्ये यश केलं, संपन्न केलं होतं, हा किताब दिला जातोय. तत्पूर्वी मेन ऑफ द सिरीज तर मात्र आहे, परंतु मात्र नक्कीच पहिलं बक्षीस देण्याच्या आधी मात्र मेन ऑफ द सिरीज आपण मात्र देणार आहोत. पंचम पारितोषिक आपण बघतोय की
कॅश प्राइज 5000 आकर्षक चषक यशवंत गायकवाड होमपाडा आणि त्यानंतर मात्र उपस्थित मात्र आपल्या समोर संजय सेठ गायकवाड जैन गायकवाड पेट्रोल पंप हर्सुल हे साहेब सुद्धा आपल्या मात्र व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तर मात्र पंचम पारितोषिक मात्र ज्यांनी मात्र कमावलेलं आहे. आपण बघतो की चांगला खेळ केला मागील वर्षी चोळमुखच्या मैदानावरती जसा खेळ केला तसाच मात्र या ठिकाणी सुद्धा मात्र चांगला खेळ केला. तर उंबरदहाड या सर्व संघाने मात्र नक्कीच सर्व संघातील खेळाडूंना विनंती करतो की उंबरदहाड आपण मात्र समोर यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच मेडल आलेले आहेत ते अरुण कनुजे सरांच्या मात्र नक्कीच माध्यमातून आणि नक्कीच एका खेळाडूला मात्र नक्कीच मेडल दिलं जाईल. संपर्क साधायचा आहे. काय की सुस्वागतम मानाची स्पर्धा आणि बाणाची स्पर्धा असल्यानंतर उंबरदहाड संघाने मात्र नक्कीच पंचम पारितोषिक मात्र पटकावलेलं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच मेडल मात्र प्रदान करण्यात येते उंबरदहाड संघाला. संजय सेठ गायकवाड साहेब आपणास मात्र विनंती असेल की नक्कीच कॅश प्राइज 5000 व आकर्षक चषक हे मात्र देण्यासाठी मात्र नक्कीच तयार राहायचं आहे. तर पंचम पारितोषिक देण्यासाठी HP पंपाचे मालक आदरणीय गायकवाड साहेब आपणास मात्र विनंती असेल की आपण मात्र नक्कीच ट्रॉफी आणि कॅश प्राइज 5000 रुपये असं मात्र हे कॅश प्राइज मात्र नक्कीच द्यायचं आहे उंबरदहाड संघाला. उंबरदहाड संघासाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण की नक्कीच एक मोठ्या स्पर्धेमध्ये मात्र समाविष्ट होऊन सुंदर खेळ केला आणि 5व्या पायदावरती मात्र नक्कीच हे स्थान मात्र नक्कीच निश्चितपणे मात्र त्यांचं कंप्लीट झालंय. त्याही संघाला आपण मात्र नक्कीच पुढील सन्मान गौरवासाठी शुभेच्छा देऊया. अभिनंदन. चतुर्थ पारितोषिक ज्याने मात्र नक्कीच कमावलंय ज्यांच्या माध्यमातून येत आहे ऍडव्होकेट वाजिदभाई शेख साहेब मॅन फ्रॉम हर्सुल कॅश प्राइज 7000 व प्रमोद खंबाईत ठाणे पोलीस यांच्याकडे मात्र ट्रॉफी आहे. हा किताबाचा मात्र पुरस्कार जातोय. नक्कीच गोकुळ जिरवा साहेबांनी मात्र जसा उल्लेख केला की काही दिवसातच मात्र नक्कीच शेवकंडीच्या मैदानामध्ये स्पर्धा सुरू होतील. तर शेवकंडी संघ आपण समोर यायचा आहे. आपल्याला सुद्धा मात्र मेडल असतील आदरणीय अरुण कनुजे सर यांच्या वतीने मात्र मेडल आणि त्यानंतर ऍडव्होकेट वाजिदभाई शेख साहेब यांच्याकडे कॅश प्राइज 7000 व आपण बघतो की प्रमोदजी खंबाईत साहेब यांच्याकडे मात्र ट्रॉफी असेल. या ठिकाणी मात्र नक्कीच मेडल प्रदान करताना मान्यवरांच्या स्वरूपाचे मात्र नक्कीच मेडल मात्र नक्कीच प्रदान केले जाते सेवकंडीकरांना आणि त्यानंतर आपण मात्र बघतो की कॅश प्राइज 7000 ऍडव्होकेट वाजिदभाई शेख साहेब मॅन फ्रॉम हर्सुल व ट्रॉफी प्रमोद खंबाईत आजच्या दिवसामध्ये मात्र उपस्थित नाही पण मात्र ठाणे पोलीस. तर वाजिदभाई शेख साहेबांना मात्र विनंती करतोय साहेब आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी आणि कॅश प्राइज 7000 रुपये मात्र हे बक्षीस मात्र प्रदान करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सेवकंडीकरांसाठी कारण की एक निपुण तारुण्य जिद्द दाखवली सेवकंडीकरांनी सुद्धा त्यांचे देखील मात्र सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेचं तिसरं पारितोषिक कॅश प्राइज 11000 कैलास चौधरी सरपंच गणसेत व योगेश गावित सोहम कृषी सेवा केंद्र हर्सुल यांच्याकडे ट्रॉफी असेल. परंतु आपण मात्र बघतो की तिसरा पारितोषिक जातय तुम्हाला मित्रांनो मात्र बघायला भेटला एक चांगला खेळ ज्यांच्याकडे खूप काही मोठी अपेक्षा होती. शेवटी अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाचा जरा नेहमी वाहत असतोय. अपयश आलं म्हणून मात्र खचून जाऊ नका. नक्की तुम्हाला सुद्धा यश येईल. मॅन फ्रॉम पेट संघ आपण समोर यायचं आहे. मेडल दिले जातील आता अरुण कनुजे सरांच्या वतीने मात्र मेडल असतील. विकी भाऊ आपण सुद्धा मात्र यावं एक मिनिट या समोर या थोडस मात्र विकी भाऊ आपलं सुद्धा मात्र नक्कीच पेट संघासाठी आपलं सुद्धा मात्र एक मोठं योगदान. तर पेट संघाला मात्र नक्कीच हा मात्र नक्कीच किताब देताना आपण बघतो की तिसरा पारितोषिक कैलास चौधरी सरपंच गणसेत व योगेश गावित सोहम कृषी सेवा केंद्र हर्सुल यांच्या वतीने मात्र नक्कीच हा मात्र किताब दिला जाईल.
आणि यानंतर मात्र नक्कीच लकी ड्रॉ म्हणजेच 4 पारितोषिक आहेत प्रेक्षक वर्गांसाठी मात्र नक्कीच लकी ड्रॉ होते आणि लकी ड्रॉ असताना 4 पारितोषिक याचे मात्र मानकरी कोण असतील थोड्याच वेळात आपल्याला मात्र बघायला भेटणार आहे. पेठ संघासाठी मध्ये एकदा जोरदार टाळ्या वाजवा पेठ संघासाठी, कारण की पेठ संघाचा मध्ये चांगला खेळला, जबरदस्त जिगरबाज खेळ खेळला आणि जबरदस्त जिगरबाज खेळ खेळत असताना नक्कीच पेठ संघाचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. अभिनंदन पेठ संघाचं. मी आदरणीय गोकुळभाऊ जिरवा साहेबांना विनंती करतोय, साहेब या ठिकाणी चिठ्ठ्या समोर घ्यायच्या आहेत. 4 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. पहिली चिठ्ठीवरती मात्र नक्कीच टी शर्ट असेल. आपण बघायचं की नक्कीच एक चिठ्ठी साहेब, एकच साहेब चिठ्ठी निवडा. मिक्स केलेला आहे. आपण मात्र बघतो की नक्कीच लकी ड्रॉ एक चिठ्ठी येते. बघायचं की नक्कीच या ठिकाणी आदरणीय गोकुळभाऊ जिरवा साहेब यांच्यामध्ये सुबस मात्र ही चिठ्ठी मात्र काढली जाते. 63 नंबरची ज्यांनी मात्र चिठ्ठी टाकली असेल 63 नंबर आहे कोणी की नाही. ज्यांच्याकडे 63 नंबर असेल त्यांनी मात्र संपर्क साधायचा आहे. उंबरदार संघाचा मात्र नक्कीच हा खेळाडू आपल्याला बघायला भेटतोय. 63 नंबरची मात्र चिठ्ठी काढली आणि नक्कीच पहिला पारितोषिक मात्र नक्कीच आपण बघतो की टी शर्ट आणि टी शर्ट मध्ये नक्कीच दिलं जाते. तदनंतर आपण बघतो की दुसरी चिठ्ठी काढण्यासाठी मी विनंती करतोय रवी भाऊ भोये साहेबांना, साहेब आपण मात्र नक्कीच दुसरी चिठ्ठी मध्ये काढायची आहे. त्याच्यासाठी मात्र नक्कीच एक भिंतीवर मात्र एक सुंदर मात्र घड्याळ 51 51 नंबरची जर्सी. यावेळेला नक्कीच आपण मात्र बघतो की 51 नंबरची मात्र ही चिठ्ठी काढली जाते आणि 51 नंबरची मात्र चिठ्ठी काढत असताना मॅन फ्रॉम कोहर नैतिक भोई. तर मात्र नक्कीच हे किताब देण्यासाठी मी विनंती करेन की नक्कीच रवी भाऊ आपण मात्र नक्कीच हे मात्र किताब द्यायचं आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कारण की नेहमी जेव्हा मात्र भिंतीवरती घड्याळ असेल तेव्हा मात्र आदरणीय श्याम गावित साहेब हे देखील मात्र उपस्थित आहेत व्यासपीठावरती. त्यांना मात्र विनंती करतोय की आपण मात्र साहेब मात्र चिठ्ठी काढायची आहे. तिसरी चिठ्ठी मात्र काढायची आहे. श्याम गावित साहेबांना विनंती असेल. लकी ड्रॉ मित्रांनो चालू आहे. 37 कोण आहे. 37 ची मात्र चिठ्ठी मात्र कोणाची आहे. धावत पळत लवकर याच आहे. लकी ड्रॉ मात्र चालू आणि लकी ड्रॉ चालू असताना 37 हातावरचं मात्र घड्याळ असेल आणि हातावरचं घड्याळ असताना आगळे वेगळं मात्र मित्रांनो हे बक्षीस समारंभाचा हा सोहळा आपण मात्र संपन्न करतोय. कारण की प्रेक्षक वर्गांना सुद्धा मात्र पर्वण येते. कोणी नाही की काय. मनोज गवळी मनोज गोंगे साहेबांना मात्र विनंती असेल की नक्कीच साहेब आपल्या मात्र शुभ असते. यामध्ये एक चिठ्ठी काढायची आहे. एकोणपन्नास ची चिठ्ठी मात्र कोणाकडे आहे त्यांनी मात्र संपर्क साधायचा आहे. 2 आले नाही म्हणून मात्र नक्कीच एक्स्ट्रा 2 चिठ्ठ्या काढल्या जातील याची मात्र नक्कीच नोंद घ्यायची आहे. नंतर त्यांना मात्र पारितोषिक देण्यात येणार नाही याची मात्र नोंद घ्यायची आहे. तर आता मात्र ऍडव्होकेट वाजिदभाई साहेबांना मात्र विनंती करतोय, साहेब आता तुमच्या हाती काढा एक चिठ्ठी. कोणी लक्की असेल तर मात्र बघूया. $75 या ठिकाणी मात्र सिवणगावचे मात्र सरपंच आदरणीय बाळाभाऊ झोले साहेब यांना मात्र नक्कीच हे मात्र वॉच दिले जाईल. 75 कारण की नक्कीच या ठिकाणी मात्र अभिनंदन बेस्ट ऑफ लक देऊया. ऍडव्होकेट वाजिदभाई शेख साहेबांना विनंती असेल की साहेब आपल्या मात्र सुबह असते मात्र नक्कीच एक वॉच म्हणजे घड्याळ मात्र द्यायचं आहे. कारण की आठवण मात्र नक्कीच एक जन्माची आठवण आहे. आणि दिलीप भाऊ चौधरी ज्यांच्या मात्र नक्कीच आजच्या ज्यांच्या वतीने आपल्या मात्र सगळ्यांमध्ये पोट भरून जेवण बघायला दिलं असे मात्र दिलीप भाऊ चौधरी युवा सेना तालुका प्रमुख पेठ
ज्यांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच चिठ्ठी मात्र काढली जाते. आपण बघायचं आहे 47 47 कोण असेल. नाही, नेक्स्ट चिठ्ठी मात्र काढली जाईल. अखलाक भाई यांना मात्र विनंती असेल, अखलाक भाई आपण मात्र चिठ्ठी काढायची आहे. हा गमिनी कावाचा डाव असा म्हटला सांगितला जातो आणि त्याच अनुषंगाने बघतो की अक्षरशः चिठ्ठी काढली जाते. 84 84 नंबरची चिठ्ठी. कमॉन, शेवटचं बक्षीस आणि शेवटचं बक्षीस मात्र नक्कीच या ठिकाणी दिलं जात आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. त्यानंतर आपण बघतो की द्वितीय क्रमांक पटकावला या मॅच मध्ये मित्रांनो, ज्याने मात्र जबरदस्त नक्कीच समुद्र खेळ बघायला भेटला होता. अशा अपेक्षा मात्र पल्लवित झाल्या होत्या. आपले समर्थक मात्र उडान घाट मात्र चढताना आपल्याला मात्र बघायला भेटतात. परंतु मात्र नक्कीच मित्रांनो खचून जाऊ नका, कारण की कॅश प्राइज 21,000 व एक आकर्षक चषक या 2 नंबरच्या मात्र चषक मात्र ज्यांनी दिलं होतं पुंडलिक भाऊ कणोजे ठाणे पोलीस आज मात्र उपस्थित नाही आहेत, परंतु आदरणीय गोकुळ भाऊ झिरवाळ साहेब यांच्या वतीने मात्र या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं मात्र बक्षीस भेटलं होतं. मी साहेबांना विनंती करेन, साहेब ट्रॉफी आणि कॅश प्राइज 21,000चा मात्र कॅश प्राइज मात्र गणेश गाव संघाला मात्र परिधान करायचं आहे. संपूर्ण संघ याचा आहे, संपूर्ण संघ याचा आहे. समोर एकदा या सर्व मानवरांसाठी आदरणीय गोकुळ जिरवाळ साहेबांसाठी मात्र नक्कीच एकदा जोरदार टाळ्या वाजवा, करके नक्कीच मी आदरणीय हिरामनजी पवार साहेबांना सुद्धा मात्र हात लावण्यासाठी नक्कीच विनंती करतोय. साहेब आपण सुद्धा मात्र समोर यायचं आहे. आदरणीय हिरामनजी पवार साहेब आपल्याला सुद्धा मात्र नक्कीच हातभार लागला पाहिजे. गणेशगाव संघाला बेस्ट ऑफ लक देऊया, कारण की या विभागामध्ये मित्रांनो जेव्हा जेव्हा मात्र स्पर्धा असतात तेव्हा मात्र हा संघ मात्र सातत्यामध्ये येतोय आणि नक्कीच अतिशय मात्र दमदार मात्र खेळ खेळतोय. या अनुषंगाने गणेशगाव संघाला मात्र हा किताब मात्र दिला जाईल. मित्रांनो दुसऱ्या क्रमांकामध्ये बक्षीस मात्र दिले जाते, परंतु आपण मात्र बघतो की या पुढच्या वर्षामध्ये 2023 या सालामध्ये या स्पर्धेमध्ये पहिलं पारितोषिक असेल ते मात्र 41,000. हेमलताताई गावित झेडपी सदस्य, पुष्पा गवळी पंचायत समिती माजी सभापती यांच्या वतीने मात्र आजच्या दिवसामध्ये नक्कीच हे बक्षीस मात्र नक्कीच डिक्लेअर झालेला आहे. तर आपण मात्र बघतो की नक्कीच या ठिकाणी आदरणीय गोकुळभाऊ झिरवाळ साहेबांच्या मात्र शुभ हस्ते हा किताब दिला जाईल. गणेशगाव संघाला ट्रॉफी होती पुंडलिक भाऊ कणोजे, परंतु मात्र नक्कीच आज मात्र नक्कीच काही कारणास्तव मात्र उपस्थित झाले नाही. आमच्या आदरणीय गुरुवर्य परमपूज्य अरुण कणोजे सर आहेत, त्यांचंही देखील मात्र सरचं स्वागत करतोय. तर गणेशगाव क्रिकेट संघाचा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तत्पूर्वी मित्रांनो या ससुनेकरांच्या वतीने जर आपण मात्र विचार केला तर मात्र नक्कीच जे एक धाडस मनोधैर्य मात्र बघायला भेटलं की महामुकाबला जो मात्र खेळायला बघायला भेटला. पेठ तालुका विरुद्ध त्र्यंबकेश्वर तालुका असा सामना मात्र झाला आणि त्या सामन्यावरती मात्र नक्कीच 8 षटकामध्ये 108 धावा गोळा केल्या. जसा मुंबईच्या लाईफलाईन जीवनामध्ये आपण मात्र क्रिकेटमध्ये बघतो की नक्कीच ठाणे विरुद्ध रायगड जसा मात्र हेमंत बंधू यांनी मात्र उल्लेख केला होता, तसाच मात्र या स्पर्धेमध्ये उल्लेख करावा लागेल. आणि नक्कीच आपण बघतो की तर त्र्यंबकेश्वर तालुका आपण समोर याच आहे. आपल्याला मात्र हा किताब देण्यासाठी नक्कीच ज्यांच्या माध्यमातून मात्र ट्रॉफी आहे आदरणीय प्रकाशजी चौधरी साहेब या स्पर्धेमध्ये प्रमुख शिल्पकार अध्यक्ष, आणि त्यांना मात्र विनंती असेल त्यांच्या समाज मात्र राहुलजी चौधरी यांना सुद्धा मात्र विनंती असेल, मनोहर यांना सुद्धा मात्र विनंती असेल की आपण मात्र जायचं आहे, आपला मात्र नक्कीच हातभार लागला पाहिजे. चला महामुकाबला समोर याच आहे ही सुंदर मात्र ट्रॉफी
आणि सुंदर ट्रॉफी करा भेटत असताना आपण बघतो की नक्कीच अतिशय मात्र दमदार परफॉर्मन्स आणि अतिशय दमदार परफॉर्मन्स करत असताना हा महामुकाबला मात्र जिंकला तो त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खेळाडूंनी त्यांचं सहर्ष स्वागत होत आहे. ट्रॉफी देऊन मात्र मान सन्मान केला जातोय. हॅलो, धन्यवाद राजेश भाई. कंसरा चषक आयोजित भव्य दिव्य ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस अगदी सोहळ्यात पार पडतोय आणि या ठिकाणी आता बक्षीस वितरण होतंय. बक्षीस वितरणाचा हा शेवटचा क्षण आणि शेवटच्या क्षणी निश्चितच मी या ठिकाणी सांगू इच्छेन की आपल्या मंचावर जी मान्यवरांची गर्दी उसळलेली आहे आणि ही गर्दी कशामुळे आहे तर मी त्याचं श्रेय देईन राजेशभाई महाले यांना. आपण या ठिकाणी येऊन निश्चितच जव्हार तालुक्यातून पालघर जिल्ह्यातून आगेकूच करून या ठिकाणी आलेत आणि आल्यावर या सर्व क्रीडा नगरीत आपल्या आवाजाने मान्यवरांसह सर्व क्रिकेट प्रेमींना जे तुम्ही खिळवून ठेवलं आणि ह्याच आवाजासाठी आयोजकांनी भव्य दिव्य अशी ट्रॉफी ठेवलेली आहे. मी विनंती करेन राजेशभाई महाले यांना, त्यांनी आपला हा सन्मान स्वीकारायचा आहे. त्यांच्यासाठी निश्चितच एक ट्रॉफी आणि त्यांचे मानधन मी विनंती करतो या कोर कमिटीचे अध्यक्ष प्रकाशजी चौधरी यांना. निश्चितच या उत्कृष्ट अशा समालोचकासाठी ट्रॉफी जी आहे ती गणेश कनोजे मुंबई पोलीस या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन साहेबांना की त्यांनी या समालोचकासाठी ही भव्य दिव्य अशी ट्रॉफी प्रदान करायची आहे आणि निश्चितच त्यांना या आयोजन कमिटीतर्फे जे काही मानधन असेल ते सुद्धा प्रदान करायचं आहे. आपल्या आवाजाने मान्यवर तसेच आपल्या सर्व नगरीतील क्रीडाप्रेमी यांना खिळवून ठेवणारे मराठी हिंदी मध्ये इंग्रजी सुद्धा बोलणारे हे समालोचक अगदी आपल्या खेड्यापाड्यात आपल्या आवाजाने आवाजाच्या जादूने सर्वांना खिळवून ठेवतात. आणि मी पुन्हा वळतोय राजेशभाई महाले यांच्याकडे. धन्यवाद सर. माझा सुद्धा मात्र नक्कीच या ठिकाणी मान सन्मान केलेला आहे. मित्रांनो, हे मैदान उपलब्ध झालं, मैदान कोणी उपलब्ध करून दिले कारण की नक्कीच कुठल्या ना कुठल्या जागेच्या मध्ये नक्कीच कोणीतरी माझा मालक असतंय. मी सांगतो की 7/12च्या आकड्याने किती लोकांचं नातं तुटलेलं आहे, किती लोकांचं नातं जुळलेलं आहे. असं मात्र हे एक सुंदर मात्र मैदान, उडान घाटचं मैदान. तर माननीय श्री रघुनाथ चौधरी, त्यानंतर पांडुरंग चौधरी आणि त्यानंतर गणेश चौधरी या तिन्ही जागा मालकांना विनंती करतो की आपण मात्र व्यासपीठावरती यावं. आपला सुद्धा मात्र नक्कीच या ठिकाणी सन्मान केला जाईल. शाल, श्रीफळ आणि पुष्प देऊन मात्र त्यांचं मात्र सहर्ष स्वागत केलं जाईल. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अशी सदैव मात्र साथ राहू दे या ससूनेकरांसाठी हीच एक मात्र प्रार्थना करतोय. ज्या मात्र तिन्ही मान्यवरांची मी मात्र नावं घेतली त्यांना मात्र विनंती करतो की आपण मात्र नक्कीच व्यासपीठावरती यावं. व्यासपीठावरती यायचं आहे. पांडुरंग चौधरी यांना मात्र सुद्धा विनंती असेल नक्कीच बाबा आपण सुद्धा मात्र मंचावरती यावं. अक्षरशः एक मोठं ध्येय, मोठी जिद्द, त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच त्यांचा सुद्धा मात्र नक्कीच मान सन्मान मात्र केला जातोय. शाल, श्रीफळ आणि पुष्प देऊन मात्र सरचं स्वागत करताना गावचे एक प्रतिष्ठित नागरिक दिलीपजी चौधरी साहेब यांच्या मात्र स्वीप असते मात्र त्यांचा मात्र गौरव मात्र केला जातोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. त्यानंतर आपण मात्र बघतो की रघुनाथजी चौधरी यांना सुद्धा मात्र विनंती असेल की आपण सुद्धा मात्र नक्कीच व्यासपीठावरती यावं. हा सोहळा फुलला आहे मंचावरती मान्यवरांच्या वतीने आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच अतिशय मात्र दमदार मात्र हा सोहळा मात्र फुलला जातोय. एक सुंदर मैदान, उडान घाट हा स्टेडियम. परंतु पहिला क्रमांक मात्र कोणी पटकावलं हे तुम्हाला मित्रांनो माहित आहे. तर मात्र नक्कीच साहेब 1-2 राहिले आहेत या ठिकाणी किताब. आपण बघतो की मॅन ऑफ द सिरीजचा मात्र मानकरी कोण असेल? गणेशगाव, कोहर, पेठ की सेवखंडी की उंबरधाड या संघांपैकी मात्र नक्कीच मॅन ऑफ द सिरीजचा मात्र मानकरी कोण असेल? प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. प्रश्नाचे उत्तर काय असेल? ओळखा बघू. आहे कोणाकडे जबाब?
या ठिकाणी कोणाचे मात्र प्रत्युत्तर येत नाही याचाच अर्थ आहे की नक्कीच चौथाचा विश्वास चौथावरती नाही की या मी स्पर्धेमध्ये काय जिद्द केली नाही, कसा खेळलोय. चौथा खेळ खेळत असताना सुद्धा मला तुम्हाला मात्र आठवत नसेल की आम्ही चांगला खेळलोय. अद्याप नो डाऊट नाव एकच वाचताई गुणताई ज्यांच्या सहकार्याने ज्यांच्या अथंग परिश्रमाने ज्यांचं नाव येताई मेन फ्रॉम कोर मिस्टर योगेश बोळे एकच नाव येत आहे. मॅन ऑफ द सिरीज मध्ये हा किताब दिला जाईल. मॅन ऑफ द सिरीज साठी मात्र नक्कीच जे चषक आलेला आहे अंबादास चौधरी मात्र व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि नक्कीच या ठिकाणी तर अंबादास चौधरी पहिला प्रथम मात्र वळूया मात्र नक्कीच योगेशकडे. योगेश प्लीज कम टू या ठिकाणी मात्र नक्कीच योगेश बेस्ट ऑफ लक आपल्या तर अंबादास चौधरी यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मात्र नक्कीच हा किताब मात्र द्यायचा आहे. योगेश साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण की मॅन ऑफ द सिरीजचा प्रबल धावदार चाललाय. मॅन फ्रॉम कोहोर पेट नाही तर कोहोर तत्पूर्वी पहिला क्रमांकाचा मानकरी ठरला या वर्षामध्ये 2021-2022 या वर्षामध्ये ज्यांनी संघर्ष केला की कुठे एकदा 3, 4, 2, 1 नाही होता. 2022 ची सुरुवात झाली. साहेबांनी जसं मला सांगितलं आदरणीय गोकुळ जेव्हा साहेबांनी जसं सांगितलं की नक्कीच तुमचा कुठला मत नक्कीच ठेचता आहे. अतिशय मदत चांगले तुम्ही पटके केले. चांगला मात्र एक कला दाखवली. खेळाचं मात्र एक नैपुण्य दाखवलंय. सेवखंडीच्या मैदानाची मात्र स्पर्धा होईल परंतु ससुनेच्या मैदानाची मात्र जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये इतिहासाच्या प्राणावरती रयतेच्या मानावरती विश्वासाच्या प्रमाणावरती मातीच्या कणावरती आणि ससुनेच्या मैदानावरती नाव कोरलंय कोहोर या संघाने. कोहोर संघ आपणास विनंती करतो की आपण मात्र या समोर यायचं आहे. मेडल आदरणीय अरुण कनोजे सर यांच्याकडे मात्र असतील परंतु मला सर्व मानवरांना आता मात्र विनंती असेल की एक भव्य दिव्य ट्रॉफी आणि त्यानंतर कॅश प्राइज 33,000 मध्ये हे कॅश प्राइज दिलं जाईल कोहोर संघासाठी. मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कोहोर संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण की नक्कीच जे खेळाडू मात्र नक्कीच जेव्हा मात्र घरामधून बाहेर पडतात तेव्हा मात्र सगळ्यांचा आशीर्वाद घरच्या सगळ्या परिवाराचा मात्र आशीर्वाद हा त्यांना लाभला जातोय. आदरणीय श्यामसेठ गावित साहेब यांच्याकडनं कोहोर संघासाठी कॅश प्राइज आलेला आहे 21,000 रुपयाचं बक्षीस. साहेब आपल्या सुद्धा मध्ये सरचं स्वागत आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर कोहोर संघ हा किताब घेण्यासाठी मध्ये संपर्क साधायचा आहे. ट्रॉफी सौजन्य लक्ष्मण जाधव सिंधुदुर्ग पोलीस प्रथम पारितोषिक समस्त गावकरी ससुने यांच्या वतीने मात्र नक्कीच हा मात्र किताब असेल. रामभाऊ अमलोणकर ज्या ठिकाणी सर आपण मध्ये संपर्क साधायचे. रामभाऊ अमलोणकर या ठिकाणी मध्ये मुकेश अतिशय मात्र आपण मध्ये चांगला खेळ केला आणि चांगला खेळ खेळत असताना आपण बघतो की नक्कीच पहिला क्रमांक फटकावलेला आहे. मुकेश काय म्हणू शकशील या स्पर्धेबद्दल? आपला संघ मात्र विजेता ठरला. नक्कीच आज मात्र कुठेतरी एक चांगला आनंद जोश आपल्याला बघायला भेटतोय पण या स्पर्धेविषयी काय म्हणू शकशील मुकेश? हॅलो मजा वाटली खेळताना. कधीपासनं 3-2 मध्ये खेळत होतो. 1 पर्यंत पोहोचायला लय वेळ घेतला आम्ही. अभिनंदन 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 मुकेश. ओके बेस्ट ऑफ लक. नक्की आणि जिरवा बोलले ना का म्हणे कोरचे खेळाडू काय खाता. आम्हाला काही म्हणजे आम्ही खाता तिथे काय भाकर वगैरे भातच खातो पण आम्ही जिथे जिथे युट्यूब लाईव्ह घेतो तिथे तिथे ते येतात आणि ते त्यांना बघून कदाचित हे बक्षीस पण आमच्याकडेच येतं. येणाऱ्या भविष्यात पुढे ज्या टुर्नामेंट आहे तिथे तिथे ते येत राहतील ना. आम्ही काय 1 नंबरची ट्रॉफी सोडणार नाही. तर आदरणीय जिरवाज साहेब गोकुळभाऊ जिरवाज साहेब यांच्यावर मात्र नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यासाठी कॅश प्राइज लागलं होतं बक्षीस 200 रुपयाचं बक्षीस. त्यात मात्र नक्कीच आणि 4 षटकार बघायला भेटल्यानंतर हे जे 800 रुपयाचं बक्षीस मात्र दिलं जाईल. ज्यांनी ज्यांनी मात्र षटकार मारलेले आहेत त्यांना मात्र हे बक्षीस असेल.
एका प्रतिनिधींनी कोर संघ एक प्रतिनिधी या ठिकाणी येऊन मात्र हे बक्षीस मात्र स्वीकारायचं आहे. कोर संघ आणि गणेशगाव संघ आपण देखील मात्र या ठिकाणी येऊन मात्र नक्कीच जे षटकार बघायला भेटले गणेशगाव संघाच्या वतीने गेलेले आहेत. आपण बघतो की नक्कीच अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मित्रांनो मात्र स्पर्धा मात्र मानाची झाली तर मात्र नक्कीच हिरामनजी पवार साहेब यांच्याकडे सुद्धा मात्र कॅश प्राइज 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. साहेबांना मात्र विनंती करतोय साहेब आपण मात्र नक्कीच आपल्या सुरबस्ते मात्र हे बक्षीस मात्र द्यायचं आहे. कारण की विकेट साठी आणि त्यानंतर षटकार मात्र बक्षीस लागलं होतं तर मात्र असे मिळून मात्र 2000 रुपयाचं मात्र बक्षीस तुम्हाला मात्र दिले जाते. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. बेस्ट ऑफ लक. नक्कीच मित्रांनो तुम्ही सगळे मात्र नक्कीच सहकारी सर्व क्रीडा रसिक सर्व मान्यवर या स्पर्धेला आतुरतेने मात्र उपस्थित राहिले. सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. मंडप डेकोरेटर्स मिस्टर माधवजी गायकवाड आपण मात्र पंचांची भूमिका चांगल्या प्रकारे नक्कीच सिद्ध केलेली आहे. मिस्टर माधवजी गायकवाड आपल्याला विसरून जमणार नाही. माधवजी गायकवाड आपण मात्र संपर्क साधायचा आहे. प्रशांत महाले आपण देखील मात्र संपर्क साधायचा आहे. आणि आमचे स्कोरर रामभाऊ आमलोणकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडप डेकोरेटर्स यांचे देखील मात्र सहर्ष स्वागत करण्यासाठी या स्पर्धेमध्ये अध्यक्ष मी प्रकाश भाऊ चौधरी साहेबांना विनंती करतो की शाल श्रीफळ देऊन मात्र त्यांचं सहर्ष स्वागत करायचं आहे. कोहर संघ आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे तर मात्र नक्कीच पहिली ट्रॉफी मात्र द्यायची आहे परंतु मात्र थोडा वेळ थांबा. या ठिकाणी मात्र नक्कीच यांचा सगळ्यांचा मात्र सहर्ष स्वागत करणं आपलं परम करतो होतं आणि परम करतो असल्यानंतर माधवजी गायकवाड आपण सुद्धा मात्र एक चांगले मात्र पंच येणाऱ्या 27, 28, 29 तारखेला मात्र भंडारदरा अहमदनगर जिल्ह्यामध्ये मात्र नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला मात्र बघायला भेटतील मिस्टर माधवजी गायकवाड. त्यांचे देखील मात्र सहर्ष स्वागत करतोय कारण की पंच मात्र एक क्रिकेटचे एक सुंदर मात्र एक पंचांची कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत. आमचे स्कोरर मिस्टर रामभाऊ आमलोणकर यांचाही देखील मात्र नक्कीच गुणगौरव मात्र केला जाईल. अभिनंदन रामभाऊ आपण मात्र वेळ दिला आणि अतिशय मात्र चांगला मात्र नक्कीच गुण लेखकाचं आपण मात्र कार्य केलं त्यासाठी मात्र एक जोरदार टाळ्या वाजल्या जातात. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मंडप डेकोरेटर्स तर कोहर संघ आपण मात्र किताब घेण्यासाठी आता मात्र संपर्क साधायचा आहे. कोहर संघ सर्व मानवरांमध्ये विनंती करतोय की थोडस खाली जाऊन मात्र ट्रॉफी मात्र प्रदान करायची आहे. कॅश प्राइज 33,000 आणि आकर्षक चषक. कोहर संघ सर्व मानवरांचा मात्र नक्कीच उपस्थितीत या ठिकाणी हे ट्रॉफी मात्र प्रदान करण्यात येईल. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कोहर क्रिकेट संघाचा अभिनंदन. नक्की तुमच्या मात्र नक्कीच पुढच्या जीवनासाठी मात्र शुभेच्छा देऊया. आणि डीजे ऑपरेटर मात्र कोणी असेल तर मात्र नक्कीच डीजे वाजवा कारण की डीजे वाजलाच पाहिजे. डीजेच्या तालासुर आपण मात्र नाचलंच पाहिजे. अभिनंदन आहे अभिनंदन अभिनंदन. तर मित्रांनो ही स्पर्धा मात्र नक्कीच आमचे जीटीसी मात्र चॅनलचे मात्र कार्यकर्ते आमचे कुणाल इंदप मिस्टर कॅमेरामॅन आणि त्यांच्या समोर मात्र जयंता मोरे यांचे देखील मात्र सहर्ष स्वागत करतोय. आमचे आदरणीय गुरुवर्य परमपूज्य आदरणीय अरुण करुंजे सर यांचे देखील मात्र सहर्ष स्वागत आहे. तमाम क्रीडा रसिकांमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. समस्त गावकरी ससुनेकरांचं सहर्ष स्वागत आहे. समस्त गावकरी मित्र मंडळ यांचे देखील सहर्ष स्वागत आहे. आणि स्पर्धा समाप्त झाली असं मात्र जाहीर करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आदरणीय झिरवाळ साहेबांच्या नक्कीच अगदी एका सुंदर गाडीवरती मात्र जाऊन मात्र नक्कीच तस्वीर घेतली जाईल. अभिनंदन.